तुम्हाला पण आवडतं का असं खारं वांगं खायला? चला तर मग बनवायला सुरुवात करू. त्यासाठी सुरुवातीला वांगी स्वच्छ धुवून देठं कापून घेऊ. यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊ. या तेलामध्ये बारीक चिरलेला एक कांदा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 3-4 मिरच्या भाजून घेऊ. हा मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. त्यातच 1 चमचा जिरेपूड, धनेपूड आणि कोथिंबीर टाकून बारीक करून घेऊ. त्यानंतर चांगली पेस्ट करून घेऊ. बारीक केलेला मसाला एका प्लेटमध्ये काढून त्यातच भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा तेल टाकून थोडीशी हळद टाकून हा मसाला एकजीव करून घेऊ. यानंतर ही वांगी कट करून हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन राहिलेला मसाला चांगला परतून घेऊया. मसाला भाजून झाल्यानंतर भरलेली वांगी कढईमध्ये टाकून 5 ते 10 मिनिटांसाठी चांगली वाफ द्या. वाफ दिल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून चांगलं वांगं शिजवून घेऊया. असं भरलेलं वांगं करून तरी बघा, तुम्हाला नक्की आवडेल.